का को होस्ट, प्लीज मला सांगाल? हो मॅडम, दिसते. ओके, थँक्यू सो मच. तर पहा, आज आपण पाहणार आहोत आपल्या कस्तुरी टीम ऑफ पॅशनकडून ही अपॉर्च्युनिटी, ही बिझनेसची माहिती ज्याच्यातून तुम्ही तुमचं लाईफ चेंज करू शकता. कारण जे आपल्या कस्तुरी टीमचं ब्रीदवाक्य आहे तेच आहे, माझी कमाई माझा स्वाभिमान. ओके, म्हणजेच स्वतःची कमाई आणि स्वतःचा स्वाभिमान हा किती गरजेचा आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही गाईज, बरोबर. आणि आपली कस्तुरी टीम आज तुमच्या समोर प्रस्तुत करत आहे ही अपॉर्च्युनिटी ज्याच्यातून तुम्ही तुमचं लाईफ टोटली चेंज करू शकता 360 डिग्री सेल्सिअसमध्ये. ठीक आहे, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की दुनियाचं सगळ्यात महान असं बिझनेस मॉडेल ज्याच्यातून सर्वसामान्य लोकांनी स्वतःची जिंदगी बदलली आहे. येस, तुम्ही बरोबर ऐकलं, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. मग आता ही डायरेक्ट सेलिंग आहे काय ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणार आहे. ठीक आहे, तर या इंडस्ट्रीचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री. तर ही काय आहे हे तुम्हाला मी डीपमध्ये पुढे जाऊन सांगते. ठीक आहे, पण त्याआधी आपण जाणून घेऊया की आजच्या काळामध्ये आपल्याला जास्त पैशाची गरज का आहे. राईट, कारण तुम्हाला माहिती आहे एवढं एज्युकेशन होऊन सुद्धा आज म्हणावं असे जॉब्स नाही आहेत, बरोबर. आणि महागाई वाढत चालली आहे, पण पैसा वाढतोय का, म्हणजे जी आपली आमदनी आहे, जो आपल्याला मिळणारा पगार आहे तो वाढतोय का. तुम्ही प्रत्येकाने स्वतःला विचारलं तरी हरकत नाही. जसं की मुलांची फी, म्हणजे उदाहरण झालं तर आपण इवन 90sची बॅच असेल, जास्त जास्त इथे जे आहेत ते 90sचे बॅच असेल. तुम्ही सांगा तेव्हा शिक्षणासाठी एवढा खर्च लागत होता का जेवढा आत्ता लागतोय. पण त्या मानाने आपलं इन्कम सोर्स वाढत आहे का, म्हणजे त्यावेळी जर 10,000 पगार असेल तर आत्ता 1,00,000पेक्षा जास्त पगार गरजेचा आहे, तो आपल्याला मिळत आहे का, विचार करा, बरोबर. आणि जर तुमचा महिन्याचा पगार जरी ₹1,00,000 असेल, मी म्हणते गृहीत धरून चालूयात, तरीही तो सगळा खर्च कुठे होतोय, तर किराणा सामान, गॅस, इंटरनेट, लाईट बिल, त्याच्यानंतर घराचं ऑफिसचं भाडं, कर्जाचे हप्ते, मुलांच्या शिक्षणाची फी, गोळ्या औषधांचा खर्च आणि रोजचा पेट्रोल डिझेलचा खर्च. हे तर बेसिक आहे, अजून पण बरेच काही खर्च असतात, ते तर यादी लिहायला गेलं तर पुरणार नाही. राईट, मग महिन्याचा सगळा पगार जर आपल्या या गोष्टींमध्ये खर्च होतोय तर आपण आपल्या फ्युचरची तयारी कशी करणार आहोत. राईट, तुम्ही तुमच्या भविष्याची तयारी कशी करणार आहात, त्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा इन्कम आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि आज एक वेल एज्युकेशन असून सुद्धा जर तुम्ही घरात आहेत, म्हणजेच याचा अर्थ आपण सध्या बेरोजगार आहोत, म्हणजे आपल्याला कसलीही स्वतःची कमाई नाही आहे. राईट, आणि मोस्ट ऑफ इथे तर हाऊसवाईफ आहेत. राईट, त्याच्याबरोबर जर तुम्ही वर्क करत जरी असाल तरी पण तुम्हाला रिकाम्या वेळामध्ये एक्स्ट्रा इन्कम कमवण्याची संधी आज आपली कंपनी देते. पण त्यासाठी तुमचं काय गरजेचं आहे की तुमचा माइंडसेट असणं गरजेचं आहे. मग माइंडसेट कसा हवा, तर नेगेटिव्ह की पॉझिटिव्ह. डेफिनेटली पॉझिटिव्ह हवा, कारण पॉझिटिव्ह असेल तरच तुम्ही इथून रिच बनू शकता. आत्ता जी परिस्थिती आहे ती तुम्ही बदलवू शकता स्वतःच्या माइंडसेटने, कारण सगळ्यात आधी कुठलाही विचार येतो तो डोक्यामध्ये येतो, बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर कार्य करतो. म्हणजे जर तुमचा ग्रोथवाला रिच माइंडसेट असेल तर डेफिनेटली ही संधी तुमच्यासाठीच आहे. ठीक आहे, सो तुम्ही ठरवायचं आहे की तुमचा कशा प्रकारचा माइंडसेट आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला वाटत असेल की बिझनेस करायचा आहे, राईट, म्हणजे लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट लागेल, पैसा लागेल, महागड्या गाड्या, आयफोन, ऐशो आरामाच्या वस्तू, चैनीच्या वस्तू, शो ऑफ करावं लागेल. तर अजिबात नाही. बिझनेसचा खरा अर्थ काय आहे, तर कठोर परिश्रम, मानसिकता, कामामध्ये तुमच्या फक्त सातत्य हवं आणि गुंतवणूक छोटीशी, त्याच्यानंतर वेळेचा योग्य सदुपयोग, योग्य वापर करून तुम्ही इथून छान असं इन्कम करू शकता. तर आता काय काम आहे, कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर काम काय करायचं आहे, तर सिम्पल आहे. आपलं जे काही वर्क आहे ते आपण सोशल मीडियाच्या थ्रू करू शकतो. म्हणजे तुमच्या हातात असणारा हा तुमचा मोबाईल हाच तुमचा बिझनेस पार्टनर आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही दोन्ही प्रकारे वर्क करू शकता, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने. ठीक आहे, पण सोशल मीडियाचा वापर करून कशा प्रकारे आपण इथून काम करू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. तर काय करायचं आहे, सोशल मीडियाचा वापर म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम,
लिंक्डइन, ट्विटर हे जे काही प्लॅटफॉर्म आहेत जे आपण वापरतो, बरोबर. व्हॉट्सअप तर सगळेच वापरतात. व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा हे तीन जे हे आहेत सोशल मीडिया आहेत हे आपण सर्वजणच वापरतो, राईट. मग त्याच्यावरती आपल्या कामाचं प्रमोशन करून तुम्ही कशा प्रकारे इथे इन्कम घेऊ शकता हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर याच्यामुळे काय होतंय तर तुम्ही तुमचं वर्तमान सुरक्षित करू शकता, राईट. आणि 2 ते 3 तास काम फक्त तुम्ही इथे करायचं आहे. त्यासाठी वेगळं काही करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. तुमच्या रिकाम्या वेळामध्ये तुम्ही हे वर्क करू शकता आणि बाहेर जाऊन काम करण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही. तुमचं समजा छोटं बाळ आहे किंवा काही कारणास्तव तुम्ही घराबाहेर जाऊन वर्क नाही करू शकत, नो प्रॉब्लेम. तुम्ही फक्त या स्मार्टफोनच्या माध्यमातून सुद्धा इथून काम करून छान असं इन्कम जनरेट करू शकता. तर पहा, जे काही तुम्ही सोशल मीडियावर प्रमोशन केलेलं आहे ते पाहून जेव्हा तुम्हाला कोणी विचारेल की हे काय वर्क आहे, त्यांना फक्त आपल्या या झूम मीटिंगमध्ये तुम्हाला इन्व्हाइट करायचं आहे. जसं की आज मी किंवा इतर कोणीही तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे, राईट. त्याच प्रकारे तुम्हाला इतर व्यक्तींना जे तुम्हाला विचारतील त्यांना ही संधी दाखवायची आहे आणि ह्या झूम मीटिंगसाठी इन्व्हाइट करायचं आहे. ओके, तर इथे कोण कोण काम करू शकतो तर पहा, इथे आपल्याला फक्त एक स्मार्टफोन हवा जो की आत्ता मीटिंग जे अटेंड करत आहेत त्या सर्वांच्या हातामध्ये आहे, राईट. म्हणजेच एक प्रॉब्लेम तर आपला सॉल्व्ह झाला, राईट. त्याच्यानंतर 18 वर्षापेक्षा जास्त वय असणारं कोणीही इथं काम करू शकतं. इथे कसलीही शिक्षणाची अट नाही. बेरोजगार, गृहिणी, स्त्री किंवा पुरुष कोणीही इथे काम करू शकतं. त्याचबरोबर तुम्ही नोकरदार, व्यावसायिक, टीचर असे कोणी असाल तरीसुद्धा तुम्ही इथे काम करू शकता, ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणाल नक्की काम काय आहे मॅम, तर आता समजून सांगते मी तुम्हाला. आपल्या व्यवसायामधला म्हणजे डायरेक्ट सेलिंग आणि कॉमन बिझनेस म्हणजे जे काही आपण बिझनेसेस बघतो मार्केटमध्ये, दुकान वगैरे, राईट. म्हणजे प्रत्येक शॉप असतात, वेगवेगळ्या गोष्टींची दुकानच असतात, बरोबर. तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे की काय फरक आहे त्या सामान्य व्यवसायामध्ये आणि आपल्या या डायरेक्ट सेलिंगच्या व्यवसायामध्ये म्हणजे थेट विक्रीच्या व्यवसायामध्ये, ठीक आहे. तर बघा, सामान्य व्यवसायामध्ये पहिली गोष्ट तर काय आहे की जो उत्पादक आहे म्हणजेच कंपनीमध्ये जी वस्तू 30 रुपयाला तयार होते ती ग्राहकापर्यंत येता येता 100 रुपयाला जाते. म्हणजेच आपण 100 रुपये आपल्या खिशातून काढून देतो त्या गोष्टीसाठी, बरोबर. पण ॲक्च्युली ती फॅक्टरीमध्ये 30 रुपयाला बनते. त्यानंतर वाहतूक, स्टॉकिस्ट, वितरक, किरकोळ दुकानदार यांना काय होतो, हा नफा 10% करून वाटला जातो, डिस्ट्रीब्यूट होतो, बरोबर. आणि सगळ्यात मोठा जो नफा आहे तो कशावरती खर्च होतो तर ॲडव्हर्टाईजवरती. म्हणजे आता तुम्ही जाहिरात पाहता, बरोबर. टी व्हीला जी जाहिरात लागते तिथे एक मोठे सेलिब्रिटी येऊन काय करतात, ॲडव्हर्टाईज करतात, बरोबर. ऐश्वर्या राय असेल, माधुरी दीक्षित असेल, विराट कोहली असेल, अमिताभ बच्चन असेल, एका छोट्या तेलाची साबणाची ॲड करतात आणि ते पाहून आपण ती वस्तू खरेदी करतो, बरोबर. पण ती जाहिरात टी व्हीवरती करण्याची संधी आपल्याला मिळू शकते का, आपल्या सर्वसामान्य व्यक्तीला मिळू शकते का, नाही, बरोबर. कारण ते सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांना ती संधी मिळते. आणि एक लक्षात घ्या की त्यांचा मेन सोर्स वेगळा आहे. म्हणजे काय तर तुम्ही पाहू शकता माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय ह्यांचं प्रोफेशन काय आहेत, ते ॲक्टर आहेत, बरोबर. ते पिक्चरमध्ये काम करतात तरीसुद्धा ते पार्ट टाईमचं त्यांचा इन्कम म्हणून ह्या ॲडव्हर्टाईजमधून करोडो रुपये कमवतात. विराट कोहली क्रिकेटर आहे पण तरीसुद्धा तो ॲड करतो कारण त्याच्यातून करोडो रुपये त्यांना मिळतात. मग ते जर पार्ट टाईम इन्कम कमवू शकतात तर आपण का नाही. आपण सुद्धा आपल्या या व्यवसायाची जर इथून संधी आपल्याला मिळाली तर आपण सुद्धा इथे 60% इन्कम घेऊ शकतो. आता तो कसा, तर तो थेट विक्री म्हणजे डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून, जिथून कंपनीपासून थेट ग्राहकापर्यंत वस्तू पोहोचते. इथे कुठल्याही ॲडवरती खर्च होत नाही किंवा वाहतूक सोडून बाकीही कोणालाही कंपनी इथे पैसे देत नाही. कारण ती पब्लिसिटी आपण करतो, ती जाहिरात आपण करतो, म्हणून 60% इन्कम कमवण्याची संधी आपल्याला कंपनी देते. मग किती सुंदर कन्सेप्ट आहे बघा. इथे तुम्हाला कसल्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे तुम्हाला शॉप टाकायचं आहे, तुम्हाला लाखोची खरेदी करायची आहे, अशातला काहीही भाग नाही. तुम्हाला एक गाळा लागणारे भाड्याने किंवा जागा लागणारे अशातला काहीही प्रश्न इथं नाही आहे, बरोबर. इथे फक्त आपण स्वतः जाहिरात करून, पब्लिसिटी करून आपण 60% पर्यंतचा नफा मिळवू शकतो.
ओके, तर आता आपण जाणून घेणार आहोत की कुठली आहे ही आपली कंपनी आणि तिचे कायदेशीर प्रमाणपत्र कोणते कोणते आहेत, काम काय आणि कसं करायचं आहे आणि टीमवर्क कशा पद्धतीने करायचं आहे. तर पहा, आपल्या कंपनीचं नाव आहे इनोव्हेटिव्ह ड्रीमर्स इंडिया वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड. ओके, तर पाहू शकता तुम्ही कंपनीचे सर्व डिटेल्स इथे दिलेले आहेत, वेबसाईट दिलेली आहे. इस्टॅब्लिश झाली आहे कंपनी 1 सप्टेंबर 2024ला. ठीक आहे, त्याच्यानंतर ना कंपनीचं हेड ऑफिस आहे लखनौ येथे, जिथे आम्ही स्वतः जेव्हा प्री लॉन्चिंग कंपनीचं स्टार्टिंग होतं तेव्हा जाऊन आलेलो आहोत, व्हिजिट करून आलेलो आहोत. ठीक आहे, त्याचे पण फोटोग्राफ्स तुम्हाला पुढे जाऊन पाहायला मिळतील. ठीक आहे, त्याच्यानंतर कंपनीचे डायरेक्टर, तुम्ही आता सगळ्यात मोठा प्रश्न असतो की कंपनी कोण चालवते, राईट? तर पहा, बाय प्रोफेशन इंजिनियर असणारे रोहित यादव सर या कंपनीला रन करत आहेत, कंपनीचे डायरेक्टर आहेत. तर पहा, इंजिनियर असून सुद्धा त्यांनी ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवला, कारण त्यांना माहिती आहे की नोकरी करून फक्त गरजा पूर्ण होतात, स्वप्न नाही. बरोबर, आणि त्यांना त्यांच्याबरोबरच्या अशा बऱ्याच लोकांची स्वप्न पूर्ण करायची होती, म्हणून त्यांनी 11 वर्ष झालं म्हणजे कॉलेज लाईफपासूनच ही इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि आज ते एक यशस्वी कंपनीचे डायरेक्टर म्हणून आपल्यासमोर आहेत आणि विथ लीगल डॉक्युमेंट्स. म्हणजे कंपनी चालवण्यासाठी जे जे लीगल डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व आपल्या कंपनीकडे आहेत, त्याशिवाय कंपनी कोणतीही कंपनी रन करू शकत नाही, राईट? सो एवढा सुंदर प्लॅटफॉर्म आज त्यांनी आपल्याला रादर या नवीन पिढीला दिलेला आहे, ज्यातून आपण कमी वेळामध्ये आपली जी काही इन्कम आहे ती वाढवू शकतो आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो. ओके, तर शेवटपर्यंत थांबायचं आहे, कारण इथे खूप सुंदर सुंदर असे धक्के मी आज तुम्हाला देणार आहे. तर पहा, आयुष्यामध्ये एकदाच कंपनीचे प्रोडक्ट खरेदी करायचे आहे आणि दर आठवड्याला आपल्या कामानुसार आपल्याला पेमेंट मिळणार आहे आणि आपला बिझनेस हा आपल्या मोबाईलवर आहे. रजिस्ट्रेशन टोटली फ्री आहे. तुम्ही जे काही फक्त प्रोडक्ट्स खरेदी कराल त्याचंच तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. ओके, तर आवर स्टार्टअप्स म्हणजे स्टार्ट कशाने करायचं, तर पहा, ॲक्टिवेशन SP म्हणजे 1000 SP, 2000 SP, 5000 SP आणि 8000 SP अशी आपली 4 पॅकेजेस आहेत. त्यातल्या कुठल्याही पॅकेजने तुम्ही स्टार्ट करू शकता. म्हणजेच 1000 SP ने तुम्ही स्टार्टअप केलं तर 200 रुपये मॅचिंग म्हणजे जोडीचे 200 रुपये आपल्याला मिळतात आणि डेलीचं इन्कम तुम्ही 1500 रुपये घेऊ शकता. 2000 SP मध्ये तुम्हाला मॅचिंग म्हणजे जोडीचे 400 रुपये मिळतात आणि 3000 रुपये तुम्ही रोजचं इन्कम घेऊ शकता. 5000 SP याच्यामध्ये तुम्ही रोजचं इन्कम 10,000 पर्यंत घेऊ शकता आणि 8000 SP मध्ये मॅचिंग इन्कम 1600 आणि डेलीचं 15,000 पर्यंत तुम्ही इन्कम घेऊ शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ॲक्टिवेशन जरी SP मध्ये असेल तरीही तुम्हाला त्या किमतीचे तुम्हाला हवे ते प्रोडक्ट्स मिळतात. ओके, सो तुमची इथे कसल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाही आहे. जे काही मार्केटमध्ये आपण प्रोडक्ट्स घेतो त्यापेक्षा कितीतरी क्वालिटीचे प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत आणि त्याचा पण फरक मी पुढे जाऊन तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण पहा, डेली इन्कम जर आपण 15,000, मी म्हणते लगेच ही स्टेज येणार नाही, आपल्याला 6 महिने लागू शकतात, 1 वर्ष लागू शकतं, राईट? पण डेलीचे इन्कम जर आपण 15,000 इथून घ्यायला लागलो तर वीकली 1,05,000 आणि मंथली 4.5 लाख रुपये कमवण्याची संधी कंपनी आपल्याला देत आहे. ठीक आहे, त्याचबरोबर 8 प्रकारचे इन्कम इथे आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. मॅचिंग इन्कम, रिटेल प्रॉफिट, कॅशबॅक बोनस, टीम मॅचिंग बोनस, त्याच्यानंतर स्पॉन्सर बोनस, रिवॉर्ड बोनस, रॉयल्टी इन्कम आणि फ्रँचायझी इन्कम. तर यातलं सगळ्यात महत्त्वाचा जो सध्या आपण वर्क करत आहोत मॅचिंग इन्कम या पार्टवर, तर ते तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे, हे जे आत्ता मी एक्सप्लेन केलं ती स्लाईड आहे परत, की तुम्ही जरी 1000 SP ने स्टार्टअप केलं म्हणजेच 999 ते 1500 रुपयेमध्ये खरेदी केली कुठलेही प्रोडक्ट, ठीक आहे, तर तुम्ही रोजचे 1500 कमवू शकता. त्याच्यानंतर 2000 SP मध्ये तुम्ही 2000 ते 5000 रुपयाचे कुठलेही प्रोडक्ट घेतले तरी तुम्ही रोजचे 3000 कमवण्याची संधी कंपनी देते तुम्हाला. त्यानंतर आहेत 5000 SP, त्याच्यामध्ये 5000 रुपये ते 8000 रुपये पर्यंतची जर तुम्ही खरेदी केली तर तुम्ही रोजचे इथे 10,000 कमवू शकता. आणि शेवटचं आहे की 10,000 SP, त्याच्यामध्ये 8,000 ते 10,000 मध्ये तुम्ही कुठलंही प्रोडक्ट घेतलं तर तुम्ही रोजचे 15,000 रुपये कमवू शकता. आणि हे प्रोडक्ट सगळे आपले डेली यूजचे आहेत, जसं तुम्ही आत्ता सध्यासुद्धा तुमच्या लाईफमध्ये वापरत आहात. तर पहा, मॅचिंग इन्कम येतं कसं किंवा काम कसं करायचं, सिंपल कन्सेप्ट आहे, बरोबर? तर पहा, तुम्ही आहात, आपण म्हणजे कोण, तुम्ही आहात. ठीक आहे, तुम्ही समजा 1000 SP ने स्टार्टअप केले म्हणजे 1000
SP हा एक सेल्स पॉईंट आहे, ठीक आहे. तर 1000ने स्टार्टअप केले तर तुम्ही तुमची हीच अपॉर्च्युनिटी, हे जे काही रिझल्ट आहेत, हे जे काही बिझनेसची इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही स्टेटसला ठेवली आणि ती पाहून तुमच्या मैत्रिणींना पण वाटलं अरे ही जे काम करत आहे असं मला पण करायचं आहे, मला सुद्धा घरात बसून स्वतःची ओळख घडवायची आहे. तर तुमची बहीण आणि तुमची मैत्रीण अशा तुमच्या 2 व्यक्ती तुमच्याबरोबर काम करायला लागल्या, बरोबर. म्हणजेच डाव्या बाजूला एक तुमची बहीण आणि उजव्या बाजूला तुमची मैत्रीण, ठीक आहे. या प्रकारे मग त्यांनी सुद्धा 1000 SP ने स्टार्टअप केलं तर 1000चं मॅचिंग झालं, ठीक आहे. आणि त्याचं 20% म्हणजे 200 रुपये कंपनी आपल्याला देते, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही विचार करा, आता तुमची जी बहीण आहे तिने सुद्धा तिच्याबरोबर तिच्या 2 मैत्रिणी आल्या आणि तुमची जी फ्रेंड आहे तिच्याबरोबर पण तिच्या 2 कॉन्टॅक्टमधल्या मैत्रिणी आल्या आणि त्यांनी सुद्धा हा बिझनेस स्टार्टअप केला, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांना तर 200 मिळाले पण तुम्हाला काहीही न करता 400 रुपये मिळतात. इथे चुकलेलं आहे, 200 झाले खाली, 400 रुपये मिळतात, ठीक आहे. आणि मला हे सांगा की समजा आता तुम्ही म्हणाल 200-400 मॅडम हे तर खूप छोटी इन्कम आहे आणि तुम्ही खूप मोठी सांगताय, मग ती कशी मिळवायची, तर ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर आता हे पहा, 1000 रुपयेचा जो प्लॅन आहे, म्हणजे सॉरी 5000 SPचा म्हणजे मोठ्या प्लॅननुसार इथे दाखवलं आहे, जे की आपलं हिरो प्रोडक्ट आहे बायोमॅग्नेटिक मॅट्रेस, त्याचं मॅचिंग तुम्हाला दाखवलं आहे, जिथे तुम्ही रोजचे एका जोडीचे 1000 कमवू शकता. 2 जोड्या असतील तर डेफिनेटली 2000 रुपये आपलं इन्कम होतं. आता हे कसं, हे सुद्धा तुम्हाला ट्रेनिंगमध्ये पूर्ण शिकवलं जातं, ठीक आहे. तर पहा, तुम्ही म्हणाल हे कसं होणार, कसं एवढं कमी, तर तुम्ही पाहू शकता पॉवर ऑफ नेटवर्किंग किंवा पॉवर ऑफ डुप्लिकेशन काय आहे. तर बघा, एका व्यक्तीने स्टार्टअप केलं, जसं की आपल्याला जर हा ट्री दाखवायचाच म्हटलं तर तुम्ही तुमच्या पणजोबांना आठवू शकता, त्याच्यानंतर ना आपले आजोबा आले, आजोबांना जेवढे भाऊ होते ते आले, त्याच्यानंतर ना मग त्यांची मुलं आली, जसं म्हणजे आपला फॅमिली ट्री असतो त्या टाईपमध्ये हा ट्री असा आपला वाढत जातो, बरोबर. आणि पॉवर ऑफ डुप्लिकेशन काय आहे, म्हणजे तुम्ही एकदम स्लो जरी काम केलं, तुम्ही विचार करा, तुम्ही इथून कुठलाही तुम्हाला वापरत असलेलं प्रोडक्ट घेतलं, तुम्ही एंट्री केली आणि तुम्ही बिझनेस स्टार्टअप केला, ठीक आहे. मग पहिल्या महिन्यात फक्त तुमच्याबरोबर 2 लोकांनी काम स्टार्ट केलं, किती, 2 लोकांनी, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात त्या 2 लोकांबरोबर अजून 2 लोकांनी काम स्टार्टअप केलं, किती झाले, 4 झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या महिन्यात 4चे 8 झाले, ठीक आहे. म्हणजे पॉवर ऑफ डुप्लिकेशन तुम्ही पाहू शकता. आणि हे जसं जसं आपण करत जाऊ तसं तसं 12व्या महिन्यापर्यंत आपलं टोटल टीम होते 8190 लोकांची. म्हणजे एका वर्षात तुमच्याकडे बघता बघता 8190 लोक होतात, म्हणजेच किती, तर 4000 जोड्या. 190 तुम्ही सोडून द्या, काही हरकत नाही, वरचे 190 सोडून द्या, 8000 लोकांची टीम झाली, म्हणजेच 4000 जोड्या झाल्या, ठीक आहे. आणि हे सेकंड प्लॅननुसार 400 रुपयाने जरी इन्कम आपण पकडलं एका जोडीचं तर 16 लाख रुपये तुम्ही इथून कमवू शकता. आणि 200 रुपयाने जर पकडलं तरी मी म्हणते 8 लाख रुपये आपलं वर्षाचं इन्कम होऊ शकतं. मग तुम्ही आज सांगा, कमीत कमी एकदम छोट्या प्लॅनने 200 रुपयाने जरी पकडलं तरी तुम्ही सांगा 8 लाख रुपये आपल्याला वर्षाला कोणी देणार आहे का, ते सुद्धा 1000 ते 5000 रुपयाच्या प्रोडक्ट्सच्या खरेदीवर. तुम्ही विचारा आणि चॅटबॉक्समध्ये रिप्लाय पण करू शकता. आता तुम्ही म्हणाले ह्याच्यासाठी काय करावं लागेल आणि कुठले आहेत हे प्रोडक्ट्स मॅडम हे तरी सांगा. तर बघा, पर्सनल केअर आहे. पर्सनल केअरमध्ये आपण डेली जो शॅम्पू वापरतो, फेसवॉश वापरतो, राईट. तर आपल्याकडे असेच क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत जे टोटली आयुर्वेदिक आहेत, ज्याचे काही साईड इफेक्ट नाहीत, रादर रिझल्ट खूप सुंदर आहेत. आणि त्याचे सुद्धा व्हिडिओज ज्यांनी तुम्हाला लिंक दिली ते नक्कीच शेअर करतील लोकांचे रिझल्ट, ठीक आहे. तर पहा, केराटिन शॅम्पू आहे. जसं की तुम्हाला मार्केटमध्ये माहिती आहे, केराटिन ट्रीटमेंट 5000 पासून पुढे स्टार्टअप होते आणि त्याचे साईड इफेक्ट सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती आहेत, बरोबर. तर हा केराटिन हेअर शॅम्पू आहे आपल्याकडे, जो केराटिन नावाचं प्रोटीन आपल्याला प्रोव्हाइड करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर केसांना व्यवस्थित केराटिनचं प्रोटीन मिळाल्यामुळे केस गुळगुळीत मऊ बनवतं, फ्रीजी आणि गुंतलेले केस कमी करतो, केसांमध्ये गुंता होत नाही, केसांची मजबूती वाढवतं, केसांना नैसर्गिक चमक आणि आरोग्य द्यायचं काम करतं. नंतर फेसवॉश आहे, जो त्वचेचा निखार वाढवतो, डाग, काळेपणा, पिगमेंटेशन कमी करतो आणि त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी ठेवतो,
ठीक आहे, आणि कोलेजन निर्मितीला चालना देतो. तर पहा, केराटिन शॅम्पू तुम्ही 1450 रुपयामध्ये 2 येतात, जे की 300 ml ची एक बॉटल आहे. ठीक आहे, त्यानंतर फेसवॉश तुम्ही इथे 1150 रुपयामध्ये 3 घेऊ शकता, 100 ml ची एक बॉटल आहे. पण लिटरली तुम्हाला सांगते, शॅम्पू विथ फॅमिली यूज केला तरी 4 महिने कसाही संपत नाही, 4 लोकांची फॅमिली असेल तर. आणि फेसवॉश तर मला स्वतःला एकटी मी यूज करत होते, जवळजवळ 5 महिने तो माझा यूज झालेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती छान आणि क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर केश ॲक्टिव्ह ऑइल आहे, जे केसांची गळती कमी करतं, केसांची वाढ होते त्याच्यामुळे. त्याच्यानंतर तुमचं रक्ताभिसरण सुधारतं आणि केस मजबूत होतात. तर 1299 मध्ये आपल्याला ह्या 3 बॉटल मिळतात, किंवा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार सुद्धा कुठलेही प्रोडक्ट्स घेऊ शकता. त्यानंतर फ्लाइंग लेडी सॅनिटरी पॅड आहे, जे अल्ट्रा पॉवर डबल पॉवर आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्याला सारखा पॅड चेंज करावं लागत नाही. त्याचबरोबर तुम्हाला रिलॅक्सेशन मिळतं. त्याच्यानंतर एकदम जसं फ्लाइंग लेडी नाव आहे तसाच तो वजनाला हलका आहे, पण कसल्याही प्रकारचं लिकिंग त्याच्यातून होत नाही, आणि PCOD पासून सुद्धा मुक्ती मिळण्यासाठी तुम्हाला मदत होते. 999 मध्ये 5 पॅकेट सॅनिटरी पॅड म्हणजे 35 पॅड तुम्हाला मिळतात. त्यानंतर ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट आहेत शेतीसाठी, ग्रोथ प्रमोटर आणि सॉईल पॉवर प्लस, जे पिकांची वाढ जलद करतं, सशक्त करतं, उत्पादनामध्ये वाढ करतं आणि मुळे मजबूत करायचं काम करतं. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता वाढवतं. ठीक आहे, आणि पोषण द्रव्यांचे शोषण करून सॉईल प्लस हे काय करतं, तर पिकांची प्रत आणि उत्पादन वाढवण्याचं काम करतं. तर हे सुद्धा तुम्हाला 1450 1250 या रेटने मिळून जात आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हेल्थ केअर आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे तर स्लिम फिटचे टॅबलेट 1100 रुपयामध्ये तुम्हाला मिळून जातात. त्याच्यामुळे भूक कमी होते, ऊर्जा येते, चरबीचं प्रमाणही कमी करतं आणि मेटाबॉलिक रेट तुमचा चांगला करतं. मी स्वतः पण स्लिम फिट घेतलेले आहेत, खूप अमेझिंग असा त्याचा रिझल्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अशोका क्वाथ हे एक सिरप आहे, जे तुमच्या पाळीच्या ज्या काही समस्या आहेत त्या निवारण्यासाठी मदत करतं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्या हार्मोनल इम्बॅलन्स जे आहे ते बॅलन्स करतं, गर्भाशयाचं आरोग्य सुधारतं आणि तुमची जी काही सूजन आहे, जो काही दाह आहे तो कमी करायला मदत करतं. ठीक आहे, त्यानंतर बघा, आपलं हिरो प्रोडक्ट आहे हेल्थ केअरमध्ये बायोमॅग्नेटिक मॅट्रेस, म्हणजे मराठीमध्ये सांगायचं तर चुंबकीय गादी. तर या गादीवर झोपून तुम्ही 200 पेक्षा जास्त आजार रिकवर करू शकता, आणि ह्याचे आपल्याकडे अनलिमिटेड अशी टेस्टमोनी आहेत, म्हणजे रिझल्टचे व्हिडिओ आहेत. आज तुम्ही BP म्हणू नका, शुगर म्हणू नका, थायरॉईड असेल, त्याच्यानंतर पॅरालिसिस असेल, यासारख्या मोठ्या आजारांना सुद्धा या बायोमॅग्नेटिक मॅट्रेसने मात दिलेली आहे. म्हणजे त्याचे असे अमेझिंग रिझल्ट लोकांनी घेतलेले आहेत. ठीक आहे, छोटे तर सोडाच, म्हणजे कंबरदुखी, व्हेरिकोज वेन्स, सायटिका, डोकेदुखी, मायग्रेन, या सगळ्याचे रिझल्ट आपल्याकडे आहेत. फक्त या गादीवर झोपून तुम्ही तुमचे आरोग्य चांगलं करू शकता, कारण आज आपण आहोत तर सर्व काही आहे, राईट. आणि हेल्थ आहे तो वेल्थ आहे, म्हणजे हेल्थ आहे तर तुम्ही त्या वेल्थचा, पैशाचा उपभोग घेऊ शकता, बरोबर. कारण आपली आरोग्य हेच आपली पहिली आणि खरी संपत्ती आहे. तर ह्या बायोमॅग्नेटिक मॅट्रेसमुळे काय होतं, तर तुमचे स्नायू बळकट होतात आणि रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. मग जर तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं तर डेफिनेटली तुमचे जे काही त्रास आहेत ते कमी व्हायला मदत होते. ठीक आहे, त्याचंच हे काम करतं बायोमॅग्नेटिक ब्रेसलेटसुद्धा, ज्याच्यामुळे फोन आपण कंटिन्यू वापरतो, राईट. फोनचे जे रेडिएशन्स आहेत ते आपल्या हृदयापर्यंत जाऊ नये म्हणून हे बायोमॅग्नेटिक मॅट्रेस त्याच्याकडे ते खेचून घेतं आणि आपलं तणावमुक्ती करतं, चांगली झोप येते आपल्याला, जळजळ कमी करतं आणि वेदनेपासून आराम देतं. याचे सुद्धा खूप छान असे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. ज्यांनी लिंक दिली त्यांच्याकडून नक्की मागवू शकता. त्याच्यानंतर आपलं हे प्रोडक्ट आहे सीबकथॉन. ओके, इथं PDF नवीन आहे, सो थोडं समजून घ्या, थोडीशी नावं चुकलेली आहेत. तर मासिक पाळीमध्ये संतुलन, गर्भाशयाचे ह्याचं आहे सीबकथॉनचं इन्फॉर्मेशन इकडे तिकडे झाली. तर सीबकथॉन ज्यूस हा असा ज्यूस आहे की जो स्वतः नरेंद्र मोदींनी प्रमोट केलेला आहे. ओके, तर तुम्ही म्हणत असाल की काय आहे हे, तर जगातलं सगळ्यात महागडं फळ जर तुम्ही यूट्यूबला गुगलला सर्च केलं तर तुम्हाला नाव येईल सीबकथॉन. म्हणजे थोडक्यात संजीवनी जडीबुटीचे जे काही गुणधर्म होते ते सगळे सीबकथॉनच्या फळामध्ये आढळतात. त्याच्यामुळे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत हे काम करतं. तुमचं BP शुगर लेवल कंट्रोल करायला खूप छान असं हे प्रोडक्ट आहे. आणि हा फळाचा ज्यूस आहे ज्याच्यातून तुम्हाला ओमेगा 3, 6, 7, 9 मिळतं. म्हणजेच तुमचं
तुमचं हृदय चांगलं ठेवण्यासाठी, तुमची आतली चरबी कमी करण्यासाठी सिबकथॉर्न खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जर सायन्सचे स्टुडंट असाल, तुम्हाला माहीत असेल की ओमेगा 3 हे फक्त आपल्याला माशांपासून मिळतं. ठीक आहे, तर तुम्ही विचार करू शकता त्याच्याऐवजी आपण हा फळाचा ज्यूस रोज घेतला तर डेफिनेटली आपलं आरोग्य खूप छान राहणार आहे, कारण आपलं हृदय छान राहणार आहे. आणि 1099 मध्ये कंपनी आपल्याला पूर्ण 1 लिटरचा जार देते, जो की मार्केटमध्ये तुम्ही पाहायला गेलं तर 2500-3000च्या पुढे तुम्हाला 1 लिटर मिळेल. त्याची पण मी स्वतः तर गॅरंटी नाही देऊ शकत की ते किती शुद्ध असेल, पण आपल्या सिबकथॉर्नला तुम्ही एकदा घेऊन बघा, डेफिनेटली तुम्ही परत परत ते ऑर्डर कराल. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑर्थो म्हणजे सांधेवातासाठी सुद्धा हे कॅप्सूल आणि ऑइलचा कॉम्बो आहे. ज्यांची गुडघेदुखी आहे, सांध्यांचं दुखणं आहे, त्याच्यासाठी स्नायूंना बळकटी देतं, तुमचं सूज आणि जळजळ कमी करतं, आणि आवाज येत असेल सांध्यातून किंवा ताठरपणा असेल तर ते सुद्धा व्यवस्थित होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपले हे सगळे प्रोडक्ट्स झालेले आहेत. सिंगल डबल बेड बायोमॅग्नेटिक मॅट्रेस ह्या दोन्हीही आहेत. सिंगल आहे 5999ची आणि डबल आहे 9999ची. ओके, यातलं कुठलंही, आणि त्याची 25 वर्ष गॅरंटी आहे, हे पण सांगते. म्हणजे तुम्ही 25 वर्ष यूज करू शकता ही बायोमॅग्नेटिक मॅट्रेस. त्याच्यावर फक्त झोपायचं आहे, वेगळं काही करण्याची गरज नाही. तर ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल कंपनीमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावं लागेल. तर पहा, तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार कोणताही एक तुम्ही प्लॅन निवडायचा आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स मिळतील जे हवे ते तुम्ही घेऊ शकता. आणि रोजचे इथून 1500 ते 15,000 कमवण्याची संधी तुम्हाला कंपनी याच्यातून देते. दर शनिवारी आपला पेमेंट असतं, आठवड्याला पेमेंट आहे, लक्षात घ्या सर्वांनी. आणि प्लॅननुसार तुम्हाला कुठलंही प्रोडक्ट घ्यावं लागेल, आणि प्रोडक्ट लाईफमध्ये तुम्हाला एकदाच घ्यावं लागेल. म्हणजे परत आवडत असेल तर तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता, पण असं कंपनीचं काहीच बंधन नाही की तर दर महिन्याला एवढ्याची खरेदी करा, एवढं सेलिंग करा, किंवा ह्या प्रकारचं कसलंही तुम्हाला बंधन इथे नाही आहे. ठीक आहे, कसलंही प्रकारचे टार्गेट्स नाही आहे. आपण आपल्या फ्री टाईममध्ये आपल्या वेळेनुसार वर्क करू शकतो. ठीक आहे, तर आता पहा, हे कस्तुरीचे पिलर्स आहेत, किंवा कोर टीम मेंबर्स म्हणू शकतो आपण. आपल्या कंपनीच्या फाउंडर आहेत बघा, वर्षा इंगे मॅम. त्यानंतर को फाउंडर आहेत माहेश्वरी कळमकर मॅम. त्यानंतर आम्ही कोर टीम लीडर्स आहोत. वैशाली शिंपे मॅम आहेत, अर्चना पवार मॅम आहेत, पल्लवी पाचपुते मॅम आहेत, रुपाली महाजन मॅम आहेत. ओके, त्याच्यानंतर आपले हे कंपनीचे काही फोटोग्राफ्स आहेत प्री लॉन्चिंगचे. लखनौ येथे 15 ऑक्टोबर 2024ला कंपनीचं प्री लॉन्चिंग झालं होतं. म्हणजे पहिलंच लॉन्चिंग आणि पहिलाच प्रोग्राम होता कंपनीचा. तर त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून टोटल 11 मेंबर्स गेलेलो होतो. तर तुम्ही पाहू शकता प्री लॉन्चिंगचे हे फोटोग्राफ्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या कंपनीची आत्ताच 28 मार्च 2025ला दुबईची इंटरनॅशनल पहिली ट्रिप झालेली आहे, आणि ती आम्ही क्वालिफाय केलेली होती महाराष्ट्रातल्या टोटल 19 हाऊसवाईफनी. तर त्याचे हे फोटोग्राफ्स तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवरती. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की आपण किती फास्टली ग्रो करून म्हणजे इंटरनॅशनल ट्रिप्स म्हणा, इन्कम म्हणा, हे सर्व काही इथून घेऊ शकतो. त्यानंतर कंपनीचा प्री लॉन्चिंग इव्हेंट जळगाव येथे आपण केलेला आहे 22 मे 2025ला. तर त्याचे सुद्धा हे फोटोग्राफ्स आहेत, जे जळगाव येथे स्वतः ऑनरेबल CMD सर आलेले होते, आणि त्यांच्या हस्ते हा प्रोग्राम झालेला आहे. तर तुम्हाला सुद्धा हा स्क्रीनवरती दिसत आहे. ठीक आहे, तर आता त्यासाठी तुम्हाला जर इनरोल करायचं आहे, म्हणजे कंपनीमध्ये सहभागी व्हायचं आहे, तर तुमचं नाव, पॅन कार्डवरलं नाव, ईमेल ID आणि फोन नंबर एवढं तुम्हाला तुमच्या ज्यांनी कोणी लिंक पाठवली आहे त्यांना द्यायचं आहे. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, आणि त्यांच्याकडून तो फॉर्म हे करून तुम्ही स्वतःचा ID रजिस्टर करू शकता कुठल्याही प्रोडक्ट्सने. ओके, तर आता तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर चॅटबॉक्समध्ये विचारू शकता. अदरवाईज ही अपॉर्च्युनिटी कशी वाटली हे नक्कीच सांगू शकता. तत्पूर्वी मी तुम्हाला एक स्क्रीन पण दाखवते, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपल्या कंपनीचं साईट पाहायची आहे. तर पहा, ही dreamersindia.in ही साईट आहे आपल्या कंपनीची. ठीक आहे, याच्यावरती आठवड्याला कोण किती पेमेंट घेतं हे आपल्याला दिसतं. तर तुम्हाला मी माझा ID ओपन करून दाखवते, जिथून तुम्हाला दिसणार आहे की कोणी किती आतापर्यंत इन्कम घेतलेला आहे आठवड्याला. ठीक आहे, कारण डॅशबोर्ड दाखवलं की तुम्हाला क्लिअर होईल की हो हे रिअल आहे.
तर हे पहा, हे स्वतः माझे डिटेल्स आहेत, पल्लवी पाचपुते तुम्हाला नाव दिसत आहे. 1 सप्टेंबरपासून मी वर्क करत आहे. ठीक आहे. मी पण 3rd पॅकेज म्हणजेच बायोमॅग्नेटिक मॅट्रेसने स्टार्टअप केलं होतं, कारण मला स्वतःला मायग्रेनचा खूप इश्यू होता. डोकंदुखी माझी पूर्णतः आत्ता थांबलेली आहे. हे सांगायला काहीच मला वाटणार नाही, कारण आधी आरोग्य महत्त्वाचं आहे, बरोबर. तर टोटल मॅचिंग इन्कम तुम्ही बघू शकता 82,363 रुपये, आणि हे फक्त एका आय डीवरला आहे. असे आपण म्हणजे मी स्वतः 3 ID रन करत आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवते हायेस्ट अर्नर ऑफ दिस वीक, म्हणजेच आठवड्याला कोण इथून किती कमवत आहे हे दर आठवड्याला चेंज होतं. जो कोणी पहिला असेल त्याचं इन्कम इथे शो करते कंपनी, कारण कोणीही इथे फसवी करू नये, खोटं बोलू नये म्हणून. तर पहा, बसंता सर आहेत आसामवरून 63,000 आठवड्याचं इन्कम आहे. पंकज सरांचं मध्य प्रदेशवरून 43,000 इन्कम आहे. चंद्रा सर आसामचे 38,000 इन्कम आहे. रामेन सर 33,000, बंटी सर 28,000. त्याच्यानंतर ह्या चंदा मॅडम आहेत MP च्या 23,000. ह्या आपल्या मॅम आहेत भारती चोपडे नावाने, त्यांच्या आईच्या नावाने आयडी आहे. तर 21,000 रुपये आठवड्याचा इन्कम आहे. ठीक आहे. म्हणजे विचार करा, 4 आठवडे जरी पकडले तर 80,000 रुपये महिन्याचं इन्कम होतं. ठीक आहे. त्यानंतर हे पार्थ शिंपी वैशाली ताईंच्या मुलाचा आयडी आहे. 16,000 रुपये एका आठवड्याचं इन्कम. म्हणजे बघा, जे इन्कम आपण महिन्याला घेतो तेच तुम्ही इथं आठवड्याला कमवू शकता. आणि 80,000 ते 1,00,000 रुपये मी तर म्हणते आरामात तुम्ही कमवू शकता. तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. आणि त्यासाठी काय करायचं आहे, तर त्यासाठी एक सिम्पल प्रोसेस आहे. आता ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते, 2च मिनिट. आता ही बिझनेस अपॉर्च्युनिटी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्कीच सांगू शकता. तत्पूर्वी मी तुम्हाला एक स्लाइड दाखवते. ठीक आहे. मला सगळ्यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आता चॅट बॉक्समध्ये. ठीक आहे. स्क्रीन शेअर करते मी. आता सगळ्यांना एवढं सगळं पाहून, कंपनी पाहून, सगळं पाहून हे झाले, पण सगळ्यांचं म्हणणं काय आहे की काम काय आहे. तर पहा, स्क्रीनवर जे तुम्हाला मार्केटचे प्रोडक्ट्स दिसत आहेत, बरोबर, त्याच्यामधून तुम्हाला इन्कमची संधी मिळते का? त्याचबरोबर बिझनेसची संधी, पैसे कमवण्याची संधी, डिस्काउंट किंवा इतरांना सांगितल्यावर काही कमिशन किंवा स्टेटस लावल्यामुळे काही फायदा तुमचा होतो का? जे काही मार्केटचे तुम्ही प्रोडक्ट वापरता, बरोबर, डव शॅम्पू असेल, पॅराशूट असेल, हिमालयाचं फेसवॉश असेल किंवा अदरही प्रोडक्ट्स आहेत जे आपण दर महिन्याला खरेदी करतो, राईट गाईज, दर महिन्याला आपण हे घेतो. तर याच्यातून तुम्हाला कसलंही प्रकारचं इन्कम घेण्याची संधी मिळते का? तरी पण आपण ते घेतच आहोत, बरोबर. चॅटबॉक्समध्ये रिप्लाय करा बरं पटपट सर्वांनी. संधी मिळते का? ईच अँड एव्हरी मेंबर, कारण प्रत्येकाचं नाव इथे शो होणार आहे. प्रत्येकाने सांगा, इन्कम मिळतं का? ईच अँड एव्हरी मेंबर, जेवढे मीटिंग्सला आहेत प्रत्येकाने इन्फॉर्म करा इथे. का असं कोणी आहे ज्यांनी हे खरेदी केल्यावर कंपनी त्यांना डिस्काउंट देते? हो, बाय 1 गेट 1 असतं. बाय 1 गेट 1 मध्ये काय असतं, आपण एक्स्ट्रा पैसे पे करतो आणि डबल घेऊन येतो, राईट. किंवा तुम्ही हे सांगा की याच्याने आतापर्यंत तुम्हाला रिझल्ट आलाय का, की मी डव शॅम्पू वापरला आणि खूप छान, माझे केस असे पांढरे कधी झालेच नाही, उलटे काळे झाले. होतंय का असं कधी? डाय वापरता मार्केटमधली, लिटरली 15 दिवस सुद्धा केस काळे राहत नाही आपले, बरोबर. त्याच्यानंतर एकदम नारळाचं तेल, पॅराशूटचं तेल आपण वर्षानुवर्ष वापरतोय, पण त्याने असे केस खूप मोठे मोठे झाले का? पण आपण काय करतो, टी व्हीवरल्या ह्या ॲड पाहतो आणि हे प्रोडक्ट्स वापरतो. म्हणजे याच्यामध्ये आपण दर महिन्याला जो काही आपला किराणा आहे 1,000-2,000 रुपये तरी याच्यामध्ये घालवतोय, राईट ऑर रॉंग? प्रत्येकाने सांगा बरं, बरोबर आहे. मग हेच प्रोडक्ट जर आपण एक्सचेंज केले तर इथून आपल्याला कंपनी काय देते? संधी देते बिझनेसची. मग तुम्हाला आवडेल का तुमचे प्रोडक्ट्स एक्सचेंज करायला, आयुर्वेदिक प्रोडक्ट घ्यायला, राईट, आणि त्याच्यातून पैसे कमवायला? प्रत्येकाने रिप्लाय करायचं पटपट चॅटबॉक्समध्ये. तुम्हाला आवडेल का की हे प्रोडक्ट न घेता आपले जे आहेत इनोव्हेटिव्ह ड्रीमर्स इंडियाचे ते प्रोडक्ट्स वापरून याच्यातून काय मिळणार आहे तुम्हाला? तर पहा, इन्कमची संधी, बिझनेसची संधी, तुमचं स्वतःचं नाव कमवण्याची संधी, आणि त्याचबरोबर इतरांना जेव्हा तुम्ही हे रिझल्ट शेअर कराल सोशल मीडिया थ्रू, कोणाकडे जाण्याची गरज नाही किंवा स्टॉक करण्याची तुम्हाला गरज नाही, ठीक आहे. पण काय करायचं आहे, इतरांना जरी तुम्ही हे रिझल्ट दाखवले, सांगितले, तरी त्याच्यातून कंपनी तुम्हाला 60% नफा देते, राईट. त्याच्यावरतीच तुम्हाला जे काही कमिशन आहे ते मिळतं. म्हणजे हे स्टेटस लावून सुद्धा तुम्हाला फायदा आहे.
का हे मार्केटचे प्रोडक्ट स्टेटसला लावले तर तुम्हाला काय फायदा मिळणार आहे? काहीच नाही. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची आपल्याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी नाही आहे, राईट. पण आपल्या कंपनीचं जर फक्त आपण प्रोडक्ट्सचं स्वतः वापरले आणि ते शेअर केले तर कंपनी आपल्याला एवढे पैसे देते. विचार करा, म्हणजे किती, आठवड्याला जवळपास 1,05,000 म्हणजेच महिना 4.5 लाख रुपये कमवण्याची संधी कंपनी आपल्याला देते. तर अशी संधी घ्यायला तुम्हाला आवडेल का? फास्टली रिप्लाय करा चॅटबॉक्समध्ये की हो मॅम, आम्हाला एक्सचेंज करायला काहीच प्रॉब्लेम नाही. इवन आम्हाला आयुर्वेदिक प्रोडक्ट्स वापरायला डेफिनेटली आवडेल, कारण आत्ताची सगळी दुनिया आयुर्वेदाकडे जात आहे, राईट. तर चॅटबॉक्समध्ये फास्टली रिप्लाय करा. भरपूर लोकांचे मेसेज येत आहेत बघा. येस येस, एक्सचेंज करायला आवडेल का आणि ही संधी ग्रॅब करायला आवडेल का, जिथून तुम्ही स्वतःची ओळख जनरेट करू शकता, मान सन्मान रिस्पेक्ट सर्व काही मिळवू शकता. त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी लागणारा शैक्षणिक खर्च उचलू शकता, घराला हातभार लावू शकता, मिस्टरांना सपोर्ट करू शकता, आपल्या आईवडिलांना आर्थिक मदत करू शकता आणि स्वतःचं एक स्टेटस बनवू शकता गाईज. आणि हे खरं आहे, जसं आज आम्ही बनवलेलं आहे. आम्ही सुद्धा एक गृहिणीच होतो, गृहिणीपासून आज आम्ही आमची लाईफ चेंज केली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच चेंज करू शकता. आणि तुम्ही सर्वजणांनी आता मला इथे सांगितलेलं आहे हो मॅम आम्ही रेडी आहोत, तर तुमच्या सर्वांचं वेलकम आहे आपल्या कस्तुरी टीममध्ये. कारण तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, आज 90पेक्षा जास्त टक्के कस्तुरीमध्ये टोटली लेडीज आहेत. आणि आमचं काम म्हणजे आमचं मिशन आणि व्हिजन एकच आहे की माझी कमाई माझा स्वाभिमान, राईट. म्हणजेच प्रत्येक लेडीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हे कस्तुरीचं मी म्हणेल टार्गेट आहे, मिशन आहे. सो याच्यामध्ये या, एनरोल व्हा आणि स्वतःला प्रूव्ह करा. जस्ट प्रूव्ह युअर सेल्फ. ओके, तर थँक्यू.